जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये पोलीस सतर्क झाले। हिंसक आंदोलन झाल्यास गुन्हे दाखल होणार असं पोलीस अधीक्षक म्हणाले। आंदोलन हिंसक झाल्यास आंदोलनकर्ते जबाबदार राहणार असंही पोलीस अधीक्षकांनी सांगितले। बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर साहेब आहेत। ठाकूर साहेब, उद्या सकाळी साधारणतः 10:30 पासून रस्ता रोको आहे। पोलीस कसे सतर्क आहेत, कशा पद्धतीने तुमचं कामकाज चालू आहे? उद्या जे श्री मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलनाचं डिक्लेअर केलेलं आहे, त्या आंदोलनाच्या अनुषंगाने आम्ही आमच्या जिल्ह्याचा फोर्स हा पूर्ण वापरतो आहोत। त्याचबरोबर आम्ही SRPF कंपनी देखील प्राप्त आहेत, होमगार्ड्स प्राप्त आहेत। त्या होमगार्डचं डिप्लॉयमेंट करतो आहोत। आम्ही संपूर्ण जिल्हाभरातला साधारणतः 1,500 फोर्स या बंदोबस्तासाठी वापरतो आहोत। या बंदोबस्तामध्ये जे रास्ता रोको करून सामान्य नागरिकाला जो त्रास होईल, त्या अनुषंगाने जर रास्ता रोकोची जर घटना घडली तर त्या संदर्भात आपण गुन्हे दाखल करण्याची तजवीज ठेवलेली आहे। मात्र काही तुम्ही नोटीस जारी केलेल्या आहेत, किती जणांना असे नोटीस जारी केलेले आहेत आणि मग पुढची कारवाई कशी राहील नोटीस? या संदर्भात आता जे आंदोलनकर्ते आहेत, जे आम्हाला वाटतात की हे आंदोलन करू शकतात आणि ज्यांनी रास्ता रोकोचं नियोजन केलेलं आहे, त्यांना आम्ही नोटिसा दिलेल्या आहेत 149 प्रमाणे। अगर जर आंदोलन हिंसक जर झालं तर याची जबाबदारी आंदोलनकर्त्याची राहील आणि त्यांच्यावर देखील याच्या संदर्भात गुन्हे दाखल होतील। कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर वायबशेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड।